Hello friends, welcome to the Inuke Academy Combined English Medium. Today we are learning how to find subject in the Marathi sentence. म्हणजे मराठी वाक्यातील आपल्याला कर्ता कसा ओळखायचा आहे ते आज आपण इथं पाहणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट, कर्ता कसा ओळखावा. आता ही जी टेक्निक आहे ती आपण 4 स्टेप मध्ये डेव्हलप केलेली आहे. फर्स्ट स्टेप इज क्रियापद. ओके, आयडेंटिफाय द क्रियापद इन सेंटेन्स. ओके, नेक्स्ट सेकंड स्टेप, क्रियापदातील धातू ओळखायचा आहे, म्हणजेच आयडेंटिफाय द रूट वर्ड ऑफ दिस वर्ब. नेक्स्ट स्टेप 3, त्या धातूला नारा, नारी और नारे हा प्रत्यय लावायचा आहे. म्हणजेच काय करायचं, जो रूट वर्ड आपल्याला मिळेल त्याला नारा, नारी, नारे हा सफिक्स कनेक्ट करायचा. ओके, नेक्स्ट स्टेप 4, त्यानंतर कोण असा प्रश्न विचारायचा. कोण असा प्रश्न विचारायचा, सिंपल. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला तयार होतो आणि तो फॉर्म्युला असणार आहे धातू प्लस नारा, नारी, नारे अँड कोण. असा प्रश्न विचारला की मग जे येणारा आन्सर असेल तो असेल आपला कर्ता. ओके, सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट, मी पुस्तक वाचले. ओके, सो फर्स्ट स्टेप इज आयडेंटिफाय द वर्ब इन दिस सेंटेन्स and verb is वाचले. Okay, so next step is identify the root word. So root word आपल्याला शोधण्यासाठी काय करावं लागेल, तर फक्त सिंपल एक स्टेप हे करायची, तो म्हणजे की याचा जो काही सफिक्स आहे तो सफिक्स आपल्याला तिथून काढून टाकायचा आणि जो राहतो तो काय असतो, आपला रूट वर्ड असतो. म्हणजेच काय, तर धातू असतो. ओके, सो वाच इज अवर रूट वर्ड इन दिस वर्ब. सो नेक्स्ट स्टेप इज स्टेप 3, त्याला आपल्याला काय करायचंय, नारा, नारी, नारे यापैकी एक सफिक्स कनेक्ट करायचा आहे आणि आपण इथं काय कनेक्ट करणार, वाचनारा. ओके, सो आता हा आपला एक वर्ड तयार झाला आणि त्यानंतर मग याला कनेक्ट करायचं ते म्हणजे कोण आणि प्रश्न विचारायचा, वाचणारा कोण. सो आन्सर इज मी. सो मी हा काय झाला, इथं आपला सब्जेक्ट झाला. सब्जेक्ट म्हणजेच कोण, तर आपला कर्ता. या वाक्याचा जो कर्ता असतो तो आपल्याला इथं मिळालेला आहे आणि तो कोण असेल, तर मी असेल. सेम आता पुढच्या सेंटेन्स सोबत, राधाने फुले आणली. आणली इज अवर वर्ब. ओके, नेक्स्ट आता आपल्याला रूट वर्ड मिळाला. सिंपल आहे, सफिक्स फक्त काय करा, तुम्ही इथून काढून टाका आणि जो वर्ड राहतो तो काय असतो, आपला रूट वर्ड असतो. म्हणजेच काय, तर धातू. याला रूट वर्डला मराठीमध्ये काय म्हणतात, तर धातू असं म्हणतात. मग कोण आहे, आण हा आपला इथं धातू असणार आहे. मग आता इथं कुठला सफिक्स कनेक्ट करायचा, नारा, नारी. नारी हा इथं परफेक्ट मॅच होतो. सो आण, नारी, कोण असा प्रश्न विचारला की मग आपल्याला काय होतं, उत्तर मिळतं. सो आणणारी कोण, आणणारी कोण आहे, सो राधा. राधा हे काय झालं, आपला इथला सब्जेक्ट झाला. राधा ही आपला सब्जेक्ट म्हणजेच हे वाक्याचा या कर्ता असणार आहे. नेक्स्ट सेंटेन्स, रामाने रावणाला मारले. रामाने रावणाला मारले. मारले इज अवर वर्ब. ओके, फाइंड द रूट वर्ड. रूट वर्ड साठी परत सिंपल, जो आपला ले हा प्रत्यय आहे, जो सफिक्स आहे त्याला इथून काढून टाका. त्यानंतर जो राहतो तो असेल आपला धातू म्हणजेच आपला रूट वर्ड. कोण आहे, मार. ओके, सो नेक्स्ट स्टेप, नारा, नारी, नारे. नारा हा इथं परफेक्ट मॅच होतो. मार, नारा, कोण, मारणारा कोण. And answer is मारणारा कोण, रामाने. सो राम इज अवर सब्जेक्ट म्हणजेच हा कोण झाला, आपला कर्ता असणार आहे. हा असेल आपला कर्ता. नेक्स्ट, विद्यार्थी गाणे गातात. विद्यार्थी गाणे गातात. ओके, सो आता एक इथं थोडासा बदल होतो. इथं ना रूट वर्ड जो आहे तो वन वर्डचा आहे. ओके, आणि त्यासाठी आपल्याला हा आणि हा हे दोन्ही सफिक्स जे आहेत ते इथून आपल्याला काढून टाकावे लागतील आणि जो फायनली आपल्याकडे एक राहतो वर्ड तो म्हणजे गा. ओके, सो दिस इज अवर रूट वर्ड म्हणजेच आपला हा धातू असेल. याला आता काय करायचं, एक सफिक्स जोडायचा. कोणता, तर गाणारा कोण. गाणारा कोण असेल, तर गाणारा असणार आहे आपला विद्यार्थी. विद्यार्थी इज अवर सब्जेक्ट. ओके, सो सिंपल आहे, लगेच आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. त्यासाठी पहिला आपल्याला आयडेंटिफाय करायला लागेल तो म्हणजे वर्ब. त्यानंतर तिथला जो काही सफिक्स आहे तो काढून टाका. त्यानंतर जो राहतो तो असतो आपला रूट वर्ड म्हणजेच आपला धातू. त्याला परत कनेक्ट करायचा आहे तो म्हणजे नारा, नारी, नारे यापैकी कोणताही एक सफिक्स आणि त्यानंतर कोण हा प्रश्न विचारायचा. मग आपला जो सिंपल फॉर्म्युला आहे तो तयार होतो आणि आपल्याला आपल्या वाक्याचा
कर्ता मिळतो म्हणजेच सब्जेक्ट मिळतो. ओके, आणखीन काही एक्झाम्पल आहेत तेही पाहूया. रोहनने झाडाचा आंबा तोडला. रोहनने झाडाचा आंबा तोडला. तोडला इज अवर वर्ब. ओके, सो आता तुम्हाला माहितीये की आता आपण काय करणार, हा सफिक्स काढला, त्यानंतर फायनली राहतो आपल्याकडे धातू म्हणजेच आपला तोड. हा काय असेल इथं रूट वर्ड असणार आहे. ओके, याला परत नारा नारी यापैकी एक सफिक्स जोडा अँड देन कोण म्हणजे आपला प्रश्न तयार होतो आणि प्रश्न विचारा. तोडणारा कोण आहे, तर तोडणारा असेल रोहन. सो रोहन इज अवर सब्जेक्ट म्हणजेच आपला तो कर्ता असणार आहे. रोहन कोण असेल, आपला कर्ता. नेक्स्ट, कृष्णाने राधाचा घडा फोडला. कृष्णाने राधाचा घडा फोडला. सेम सिंपल, परत ला काढून टाका, त्यानंतर राहतो काय आपला फोड. सो फोड इज अवर रूट वर्ड म्हणजेच आपला धातू. सो त्याला प्रश्न विचारा, फोडणारा कोण, फोडणारा कोण, आणि याचा आन्सर काय येईल, फोडणारा कृष्ण आहे. कृष्णाने काय केला, तर घडा फोडलेला आहे. सो कृष्णा इज अवर सब्जेक्ट म्हणजेच तो आपला कर्ता असणार आहे. भटजीने लोकांना प्रसाद वाटला. वाटला इज अवर वर्ब. ओके, सिंपल, ला काढून टाका, राहतो काय आपल्याकडे रूट वर्ड म्हणजेच आपला धातू. वाटणारा कोण, वाटणारा कोण. सो आन्सर इज भटजी. भटजी हा कोण असेल, आपला सब्जेक्ट असणार आहे. तो असेल आपला या वाक्याचा कर्ता. ओके, आईने गाईला चारा टाकला. आईने गाईला चारा टाकला. टाकला इज अवर वर्ब. देन परत ला काढून टाका, त्यानंतर राहतो आपला रूट वर्ड टाक. टाकणारी कोण, टाकणारी कोण. ओके, सो टाकणारी आहे ती म्हणजे आई, आणि आई असेल आपला या वाक्याचा कर्ता म्हणजेच आपला सब्जेक्ट. सो मित्रांनो, सिंपल आहे, सर्व काही गोष्टी आपल्याला सॉर्ट करता येतात हे इथं लक्षात घ्या. कर्ता ओळखणं म्हणजे सब्जेक्ट आयडेंटिफाय करणं खूप काही डिफिकल्ट आहे असं अजिबात नाहीये. फक्त त्यासाठी या सिंपल ज्या आपल्या 4 स्टेप आहेत आणि त्यानंतर येणारा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला फक्त लक्षात ठेवायचा, आणि कुठल्याही वाक्यामधला आपण सब्जेक्ट हा आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑब्जेक्ट कसं आयडेंटिफाय करायचं ते. ओके, सो स्टे ट्यून. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा. भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.